बिलगाव ग्रामपंचायत सरपंचाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीचे आदेश. बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल, सरपंच अपात्र प्रकरण. धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत बिलगाव येथील लोकनियुक्त सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा या निवडून आल्यापासून कायमस्वरूपी पुणे येथे कामानिमित्त गेल्यानंतर सरपंचाच्या नावावर सरपंचाच्या गैरहजेरीत सरपंचाचे वडील जामसिंग काल्या पावरा हे ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार चालवत आहेत. ग्रामपंचायत बिलगाव येथे मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरपंच कुमारी आशा जामसिंग पावरा यांना पदावरून हटवा, अपात्र करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे दिनांक 2/9/2025 रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या निवेदनाची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नंदुरबार यांनी याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांना दिनांक 15/9/2025 रोजी चौकशीचे आदेश दिले आहेत. गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांनी दिनांक 21/9/2025 रोजीच्या आदेशानुसार ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बिलगाव तालुका धडगाव यांना चौकशी करून मुद्देनिहाय चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022च्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून कुमारी आशा जामसिंग पावरा या ग्रामपंचायत बिलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथे निवडून आल्यापासून कामानिमित्त कायमस्वरूपी पुणे येथे राहतात. सरपंच आशा जामसिंग पावरा यांच्या गैरहजेरीत व सरपंच मुलीच्या नावावर वडील जामसिंग काल्या पावरा हेच अनेक कागदपत्रांवर खोट्या सह्या करून ग्रामपंचायत बिलगावचा संपूर्ण कारभार चालवत आहेत. सरपंच हे बिलगाव येथे राहत नसून पुणे येथे राहत असल्या कारणास्तव रहिवाशांना अनेक अडचणी येत आहेत. असा तक्रार अर्ज बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. चौकशी अहवालावरून सीईओ बिलगाव सरपंचाला अपात्रतेची कारवाई करतील का याकडे आता लोकांचं लक्ष लागलंय. बिलगाव तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथील एकूण 272 वन दाव्यापैकी 78 वैयक्तिक वन दावे शहादा उपविभागीय अधिकारी शहादा येथील वन हक्क समितीतर्फे माननीय अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती नंदुरबार तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे शिफारस करून पाठवण्यात आले होते. 78 पैकी 72 वन दावे मंजूर करण्यात आले, परंतु या 72 वन दावेदारांमध्ये या जमिनीच्या क्षेत्रावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. प्रत्यक्षात ते जे जमीन कसत आहेत आणि वनपट्ट्यावरती जी जमीन त्यांना मंजूर करण्यात आलेली आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा तफावत दिसून येत आहे. म्हणून या जे मंजूर दावे केलेले आहेत त्यांच्या ज्या जमिनीचं वन दाव्याचं पुनश्च फेरमोजणी करून हे दावे नव्याने मंजूर करण्यात यावे अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि 272 पैकी उर्वरित जे 184 वनदावे आहेत त्या वनदाव्यांच्या जी GPS द्वारे मोजणी केली जाते ती अद्याप करण्यात आलेली नाही आहे. म्हणून GPS द्वारे मोजणी करण्यात यावी आणि हे जे बिलगावचे उर्वरित सर्वच वनदावे मंजूर करण्यात यावेत अशी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी. पाठच्या बिलगाव पावरा आज आमरे 2-3 की जमीन आई আমরা ডেরান আঠম দি কাগজপত্র নিয়ে আমরা আঠম দিন আইয়া वारंवार आवे करता आज भी आमरे आठम जमीन कागजपत्र भी नहीं आवत ही मोजणी होईल जो करना वारंवार आवता महीना 1.5 महीना छेटावे नामून कारवाई करतला नंदुरबार जिल्हा ते आज भी आमरे सुनाई नहीं करतला. अर्धा मानवर पट्टा आपला आकलं बिलगाव ठावकर ते आज भी आम पहा अधिकारी कोणी नहीं जा शकलो. DBC मोसिन जावो आमरी भी मोजाई जो जमीन करना मो अर्जा पर अर्जा तला आज भी आमरी कारवाई कोणी नहीं कर शकला. आमरा सरकार काढलो आज या पट्टा जुड़िया इंद्र सरकार नामर इन बिलगावाला सरकार निम देखे पुराना गाँव पट्टा किया आखो करियो हमरा आज भी निम दे हमरा बाबा नाथम कागजपत्र निम दे जमीन थारी चम है बाकी रेवणी नाच भी निम दे हमरा बाबा 3 पीढ़ी मान हेता के मुझे तो इला ती भी नहीं आज मैं 70 वर्ष है हो गेला आज भी मारा थम कागजपत्र नहीं आवत हमरा ओला रेट 4-5 डायला पौड़े बापड़ा ये हमरी केदी जमीन आठम आवनी आखिरी पर यह थारी चला काय कन्या तुमरी जमीन निम देखो ना गुरबाटी वाले हम का हो जाए वो ना करो ती हमरी कार्रवाई करी ये पट्टा अपने कान सरकार मंजूर करছিল.
કોટકવારે આમ એ નંદુરબાર રે બુખડાંતી લા આવું હા ઓઇલ જાય કેદી હોય કાલે દી હોય વી એક વાર હોય કે 20 સાલ કે તા બી આમ ঠিকঠাক আর বি আমরা নিয়ে চলছে কেটে হয়ে আমরা এই জুড়ে যে আমরা জিমিন છે আমরা પૂજા પારી પૂણું છે અમુક નોકરીવાળા ફોકરીવાળા નિમડે અમુક દૂધે બિચારા છે મજૂરી બી કરશે ખેતીમાં કમાઈ આવે છે ખાવું ખેતી કમાઈ આવે છે અમુક ડાળકી બી કરી દીધી છે જમીન আমরা ઠમ નિમડે અમુક આને આવની છે કે યાર আমরা કોઈ નાદાકારી જો સરકાર કોનું જુએ એને ઠાકો આવે તેથી હો કોઈ જણનું બીગડી જવાનું નહીં જોઈએ આપણે કેતાર કોઈ આવરા સારા મોયનું જોઈએ કોટક દ્વારા આમ ગરીબ માણસે બાળું તીડું કરી આવણું જાણો હો આવતા કરું હો એક દિન ખેર ફારી ચાલો ધમકી દેવાનું তোমরা মোবাইল দিবেন છે তোমরা কাগজ পত্র নাও আমকাই আপনি আমরা মোবাইল નહીં ના હોય જાગો હમણાં ના રે નહીં ચમકાઈ આપ સરકાર Subscribe now and press the bell icon. Never miss an update.